ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणेच केलं गेलं यामध्ये शंका नाही। पुणे जमीन व्यवहार प्रकरणावर अंजली दमानी यांचा आरोप। दुसऱ्यांकडून काही गोष्टी होतात त्यावरून मला टार्गेट केलं जातं। सर्व नियमांना करतो, मला चुकीचं खपत नाही। 3 वेळा स्पष्टीकरण दिलंय। पार्थ पवार प्रकरणावरून अजित पवार यांचं भाष्य। पार्थ पवार आणि अमेडिया कंपनीला जमीन व्यवहाराची संपूर्ण माहिती। पार्थ पवारांवर ताबडतोब FIR दाखल व्हावा, अंजली दमानी यांची मागणी। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस। 42 कोटी कोण भरणार प्रश्न उपस्थित। शुल्क न भरल्यास कंपनीवर जप्तीच्या कारवाईची शक्यता। अमेडिया कंपनीकडून कायदेशीर व्यवहार समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई। पुणे जमीन प्रकरणी शीतल तेजवानीची हायकोर्टात धाव, तर सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करा, हायकोर्टाच्या सूचना। शिवसेना पक्ष चिन्हावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। अपात्रता कारवाईवर देखील सुनावणी होण्याची शक्यता। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा आज निर्णय होणं अपेक्षित। सुनावणीपूर्वी अनिल देसाई यांची प्रतिक्रिया। वनमंत्री नाईकांकडनं शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट। तर मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालोय का असं वाटायला लागलंय, नाईकांचं वक्तव्य। दिल्ली स्फोटाचा आणखी एक CCTV समोर। ब्लास्ट होता CCTV बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेमध्ये आज केंद्रीय सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक। दिल्ली स्फोट प्रकरणामधील तपासासंदर्भात माहिती देणार, तर षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, मोदींचा इशारा। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची मुंब्र्यामध्ये छापेमारी। 4 घरांवर छापा। 2 व्यक्तींसह इतर घरातून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ताब्यात, तपासणी होणार। डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल फलाह विद्यापीठाच्या परिसरात होती। स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप। अल फलाह विद्यापीठ चौकशीच्या फेऱ्यात। डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर उमरकडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेकी। 24 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता। मुजम्मिलच्या चौकशी दरम्यान मोठा खुलासा। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी। शोपियानमधील जमाते इस्लामवर पोलिसांचा छापा। सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश दिल्यानं तातडीनं कारवाईची मागणी। रुपाली ठोंबरे पाटील आणि अजित पवारांची भेट। 2 दिवसात म्हणजे सविस्तर भूमिका मांडणार, रुपाली पाटलांची माहिती। नागपूर जिल्ह्यामध्ये अखेर महायुती एकत्र। महायुती म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा बैठकीमध्ये निर्णय। मात्र अनेक तालुक्यांमधील कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी। कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीमध्ये निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव। मात्र शिंदे सेनेसोबत जाण्यावर ठाकरेंची नाराजी, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिकच्या दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते 5,657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार। माजी खासदार उन्मेष पाटलांसह 4 विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल। देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5.33 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप। उन्मेष पाटलांच्या अटकेचीही शक्यता। रोहित आर्याच्या मृत्यूबाबत CBI चौकशीच्या मागणीची याचिका। मुंबई हायकोर्टाचा याचिका दाखल करून घेण्यास नकार। सांगलीमध्ये दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहितेंची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या। हल्ल्यानंतर संतप्त जमावाकडनं हल्लेखोर शाहरुख शेखला बेदम मारहाण। जमावाच्या मारहाणीमध्ये हल्लेखोराचा देखील मृत्यू। निठारी हत्याकांडातील सुरेंद्र कोली सुप्रीम कोर्टाकडनं निर्दोष घोषित। कोली विरोधामध्ये पुरेसे पुरावे नसल्यामुळे कोर्टाकडनं निर्दोष सुटका। शुक्रवार शनिवार घाटकोपर, कुर्ला, चेंबूर आणि माटुंगा या ठिकाणी पाणी नाही। जुन्या जलवाहिन्या बदलणार, पाणी जपून वापरण्याचं पालिकेकडनं आवाहन। मच्छीमारांना QR कोडचे ID मिळणार। समुद्रात मासे पकडण्यासाठी जाणाऱ्यांसाठी नवीन नियमांची अधिसूचना जारी।
साताऱ्याच्या फलटणमधील जिंती गावात जितोबा काळभैरव जन्मोत्सव सोहळा संपन्न। जितोबा मंदिरामध्ये हजारो पणत्या लावून दीपोत्सव साजरा। ड्रोनच्या माध्यमातून टिपली दृश्य। नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 5 दिवस थंडीचा कडाका जाणवणार। गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागपूरकरांचा मॉर्निंग वॉक। अभिनेता गोविंदा चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानं रुग्णालयामध्ये दाखल। जुहूच्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। गोविंदाची प्रकृती स्थिर। अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज। धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार केले जाणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।